द संदेश अकॅडमीमध्ये पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 4 2025 आणि 26. त्याचा पॅटर्न कसा राहणार आहे? सामान्य ज्ञान, जीकेचे काही क्वेश्चन राहणार आहे, बुद्धिमत्ता त्याचे राहणार आहे, गणिताचे राहणार आहे, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. तर चला, पहिला प्रश्न आपण लवकर बघूया. पहिला प्रश्न आहे, भारतात पहिले डिजिटल संसद सत्र कोणत्या वर्षी पार पडले? उत्तर काय आहे? ऑप्शन काय? 2020, 2021, 2022, 2023. कोणत्या साली? 2022 साली. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, जर A1 असेल, Z26 असेल, तर कॅब या संख्यात्मक मूल्य किती? ए किती आहे? A1 आणि Z26. सी किती आहे? 3. ए किती आहे? 1 आणि बी किती आहे? 2. करा ॲडिशन त्याची. 3 2 5 आणि 1 6. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. समजला? चला पुढचा प्रश्न. भारताच्या राज्यघटनेचा प्रारूप समितीचा अध्यक्ष कोण? प्रारूप समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी, लक्षात राहू द्या. ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष कोण आहे? ते आता सगळ्याच्या लक्षात राहील. बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक सी भीमराव आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, जर एका वस्तूची किंमत 600 रुपये असून त्यावर 10% सूट असेल तर ती विक्री किंमत किती? आता 600 रुपये, त्याचे 10%, 600 गुणिले 10 भागिले 100, ती काय येईल आपल्याला? 10% सूट येईल. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, किती? 60 रुपये. 600 मधून 60 गेले, किती उरले? 540. 540 रुपये आहे का? 540. 540 ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा, खालीलपैकी कोणती योजना महिलांसाठी आहे? आयुष्यमान योजना, उज्ज्वल योजना, मुद्रा योजना आणि डिजिटल योजना. कोणती योजना आहे? उज्ज्वल योजना आहे. उज्ज्वल योजना. ऑप्शन क्रमांक बी. जर ॲपल BQLF आहे तर बॉल काय? याच्या नंतर काय आला? बी आला, म्हणजे +1. पीच्या नंतर क्यू, पीच्या नंतर क्यू, एल तसाच घेतला, ईच्या नंतर एफ. आता बॉलचं कसं होणार आहे? बॉल, बीच्या नंतर सी, एच्या नंतर बी, एलच्या नंतर एम, एम एम, CBMM. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत कर्तव्य आहे? किती आहे? 10, 11, 12, 9. किती आहे? 11 आहे. आता 11 मूलभूत कर्तव्य. तर 11 मूलभूत कर्तव्य कोणकोणते ते सांगायचे. कोणकोणते 11 मूलभूत कर्तव्य? आणि 11 मूलभूत कर्तव्य हे कोणत्या भारताच्या संविधानात कोणत्या अनुच्छेदाच्या अंतर्गत आहे? अनुच्छेद 51A. पहिला काय आहे? पहिलं काय आहे? संविधानाचा आदर करणे व त्याच्या आदर्शाची व संस्था व राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांची प्रतिष्ठा राखणे. दुसरं काय? स्वातंत्र्य संग्रामातील आदर्शांची स्मृती ठेवणे.
तिसरा काय, भारताचे सार्वभौमत्व आणि एकत्व अखंडतेचे रक्षण करणे. चौथा, देशाचे संरक्षण करणे. पाचवा आहे, भारताच्या सर्व नागरिकांमध्ये सलोखा आणि बंधुभाव वाढवणे. स्त्रियांचा सन्मान करणे. सहावं, भारतीय संस्कृतीची जोपासना करणे. नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे. शास्त्रीय दृष्टिकोन आणि मानवतावाद सुधारक करणे. आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे. आणि व्यक्तिगत आणि सामूहिक कार्यात प्रगतीसाठी सातत्यानं प्रयत्न करणे. म्हणजे शिक्षण घेणे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला 11वा विचारला जातो, काय? शिक्षण घेणे. हे एक मूलभूत कर्तव्य आहे आपलं. म्हणजे स्वतःला स्वावलंबी बनवणे. स्वावलंबी बनवण्यासाठीच मला शिक्षण घेतलं जातं. चला पुढचा प्रश्न. सन 2024 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत कोणता नवीन उपग्रह प्रक्षेपित केला? RISAT-2, आदित्य L1, GSAT-20 आणि गगनयान. कोणता केला? GSAT-20. तो कधी केला? 2024 मध्ये. जर आता आता जर हे जर 2024, आता हे जर सायन्स अँड टेकचे क्वेश्चन आहे, ते कधी इयर लक्षात ठेवायचं. इयरमध्ये GSAT वापरला, काही मध्ये आदित्य L1 वापरलं जातं. ते लक्षात ठेवणं गरजेचं आपल्याला. ते सगळं GK मध्ये येतं, आपल्या करंट अफेअरमध्ये. पुढचा प्रश्न. जर एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत तर त्यातील 20% खेळाडू असतील तर किती विद्यार्थी खेळाडू आहे? आता हा एक कालच्या प्रश्नासारखा आहे. किती आहे? 20% विद्यार्थी खेळाडू आहे. किती पैकी? 60 पैकी इंटू 100. हा कट झाला, हा कट झाला. हा किती? 6. समजलं? 20चा 60% पाहिजे. सॉरी, चुकलं, थोडं कॅल्क्युलेशन चुकलंय. 20% ऑफ 60%, म्हणजे 20चा 60, 20%. 60चे 20% किती होणार आहे? 12 पंचे 60चे किती भाग झाले पाहिजे? 5 भाग झाले पाहिजे. 12 पंचे किती होत्या? 60 होत्या. मग किती मुलं येणार? ते खेळाडू मुलं 12 येणार. लक्षात राहू द्या. खालीलपैकी कोणता शब्द शांत या शब्दाचा विरुद्धार्थ आहे? अशांत, मोठा, मंद, साधा. अशांत. कोणता? शांत, अशांत. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा. चंद्रयान-3 लँडर कोणता होता? विक्रम, प्रज्ञान, कल्पना, भारत. कोणता होता चंद्रयान-3चा? विक्रम. लँडर कोणता होता? विक्रम. ऑप्शन क्रमांक ए. जर एका गाडीचा वेग 72 किलोमीटर तास असेल तर तो मीटर सेकंदामध्ये किती असेल? साधा सिंपल आहे. किलोमीटर हवर आपल्याला काय करायचं आहे? मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हा 72 तासा राहील आणि हा 72 पण दीड तासाचा राहील. आता 72 इंटू त्याच्यामध्ये युनिट ते करायचं आहे, एकक ट्रान्सफर करायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? किलोमीटर म्हणजे 1000 आणि हावर्स म्हणजे 3600. हे दोन गेले. 36 दुने 72, 10 दुने 20 मीटर पर सेकंद. आहे का ऑप्शन? 20 ऑप्शन. याला युनिट पण लावायला लागत होते. मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. ऑप्शन आहे ए, 20 मीटर पर सेकंद.
पोलीस खात्यात CRPCचा अर्थ काय? सिव्हिल रूल अँड प्रोसिड्यूर कोड, क्रिमिनल रूल अँड पेनल कोड, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिड्यूर, क्राईम रेकॉर्ड प्रोसिड्यूर कोड. काय? कोड ऑफ क्राईम प्रोसिड्यूर. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. जर एका आकृतीत 4 कोन असतील तर सर्व कोन सरळ असतील तर एकूण कोनाचे मापन किती? एकाच आकृतीत 4 कोन आहे. हा एक झाला, हा एक झाला, हा एक झाला, हा एक झाला. किती झाले? 90 9 काटकोन आहे सगळे. 9 चौक 36. किती डिग्री झाला? 360 डिग्री. ऑप्शन क्रमांक बी 360. ओके. चौका. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड. सगळ्यांना माहिती आहे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश, MP, उज्जैन. लक्षात ठेवा. जर एका कामात 4 वाजते 6 दिवसात पूर्ण करतात तर 3 वाजते तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? आता ते कसं करायचं? 4 माणसं इंटू किती दिवस? 6 दिवस इक्वल टू 3 माणसं इंटू हा एक्स किती दिवस? आपल्याला एक्स काढायचं आहे. आता हा 6 चौक 24, 3 इंटू एक्स इक्वल टू 24/3 इक्वल टू 8. आणि ते किती दिवसात करून मिळते? 8 दिवसात. ओके. 3 माणसं किती दिवसात? 8 दिवसात. लक्षात ठेवा. कोणती सजीव एक पेशीय आहे? मच्छर, बॅक्टेरिया, कवक, शेवाळ. कोण आहे? बॅक्टेरिया. ऑप्शन क्रमांक बी बॅक्टेरिया. कोणत्या वर्षी भारताने आपली 75वी स्वातंत्र्य वर्षपूर्ती साजरी केली? 2020, 2021, 2022, 2023. कोणत्या वर्षी केली? 2022 मध्ये आपल्याला 75 वर्ष झाले होते स्वातंत्र्य प्राप्तीला. कोणता पर्याय सत्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? सत्य, खोटे, खरे, मोठे, चांगले. बी ऑप्शन. काय? खरे. पुढचा प्रश्न. कोणता खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळला जात नाही? कबड्डी, खो खो, हॉकी, मल्लखांब. खेळला जात नाही, सॉरी, खेळला जातो. याच्यातच आपला जातो, जात नाही. जात नाही नसलं, आता जातो म्हणल्यावर तर ऑप्शन क्रमांक सी हॉकी आहे. जात नाही म्हणल्यावर तर कबड्डी, खो खो आणि मल्लखांब हे 3 ऑप्शन आले असते. पुढचा प्रश्न. जर 2चा क्यूब प्लस 3चा वर्ग इक्वल टू काय? साधं सोपं आहे. 17. 2चा क्यूब प्लस 3चा वर्ग 8 प्लस 9 इक्वल टू 17. ऑप्शन क्रमांक बी 17. संविधानात कलम 370 कोणत्या राज्याशी संबंध आहे? गोवा, नागालँड, जम्मू काश्मीर, सिक्कीम. आता कलम 370 कोणाशी संबंधित आहे याचा सगळ्यांनाच माहिती आहे, लहान लहान मुलांना. JK. आता ते राज्य नाही राहिलेलं आहे तर काय झालेलं आहे? केंद्रशासित प्रदेश. एक माणूस दक्षिणेकडे 5 मीटर गेला. किती गेला? दक्षिणेकडे 5 मीटर गेला. नंतर डावीकडे वळून 3 मीटर गेला. पुन्हा डावीकडे व्हायला 5 मीटर गेला. तर तो बोट ठिकाणापासून किती इथं? हा माणूस उभा आहे इथं. तो कुठं? दक्षिणेकडे गेला. किती गेला? 5 मीटर. नंतर किती परत किती गेला तो? 3 मीटर. आणि नंतर परत डावीकडे वळाला तर किती? 5 मीटर वळाला. तर एकूण डिस्टन्स प्रारंभिक डिस्टन्सपासून किती? याच्या इक्वल टू हे राहील. किती राहणार आहे? 3 मीटर.
पुढचा भारताचे विद्यमान 2025चे संरक्षण मंत्री कोण? अमित शाह, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, अजय भट्ट. कोण आहे? राजनाथ सिंह. ऑप्शन बी. शेवटचा प्रश्न, पीएमसीचे पूर्ण रूप काय? पोलीस मिलिटरी सेंटर, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पोलीस मॅनेजमेंट कोर्ट, पब्लिक मॉनिटरिंग सेल. काय? पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. बी ऑप्शन बरोबर आहे, पीएमसी. अशा प्रकारे आजचा आपला सराव पेपर संपलेला आहे. तुम्हाला किती गुण मिळाले ते सांगणे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करणे आणि इतरांनाही शेअर करणे. आणि आवडला असता पूर्ण नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र. थँक्यू.